तुम्हाला माहीत आहे का भोगी का साजरी करतात? हाय गाईज, मी उत्कर्षा आणि आज मी डी-मार्टला आणि भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले होते. सगळा काही रानमेवा मला मार्केटमध्ये भेटला. मी तुमच्यासोबत ते पुढे शेअर करणारच आहे. मग एवढी थकली होते ना मी, तर आधी फ्रेश होऊन मस्तपैकी पुलाव करायचं ठरवलं. कारण खूप लेट झाला होता मला. दिवसभर मी डी-मार्ट आणि भाज्या आणून थकले होते जाम. तर पुलाव करून घेतला छानपैकी. मस्तपैकी आता बिग बॉस चालू झालेला आहे, तर बिग बॉस बघत-बघत जेवण वगैरे केलं. आणि तुम्हाला माहीत आहे का, भोगी म्हणजे उपभोग घेणे असं म्हणतात. या दिवशी अन्नाचा उपभोग घ्यावा अशी समजूत आहे. हा सण हिवाळ्यात येत असल्याने या ऋतूत हिरव्या पालेभाज्या, तसेच फळभाज्या व रानभाज्या उपलब्ध असतात. आणि या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात व तिला भोगीची भाजी असं म्हणतात. भोगी भगवान इंद्रांच्या सन्मानार्थ साजरी करतात. अनेक शेतकरी भगवान इंद्राची पूजा करतात व शेतकरी इंद्रदेवांना चांगल्या पिकासाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करतात. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून ठरवूच शकता, की मी किती जास्त थकले होते. तरी पण मी डी-मार्टचं सामान वगैरे ठेवून घेतलं. सगळी भोगीच्या भाजीसाठी मी ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना, त्या सगळ्या निवडून घेतल्या. आधी बेसिक भाज्या रोजच्या निवडून घेतल्या. त्यानंतर पेरू, गाजर हे सगळं त्या भोगीच्या भाजीमध्ये ह्या रानभाज्या सगळ्या टाकायच्या असतात. तर ती सगळी तयारी करून घेतली आणि भोगी हा सण जुन्या पद्धती सोडून नवीन उत्साह, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे स्वागत करतो. तर उद्या भोगी आहे म्हणजे मी आदल्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि त्यासाठी ना तीळ, तांदूळ आणि हळद असं आदल्या दिवशी भिजवून उद्या त्याचं वाटण करून हे अंगाला लावतात. हे उटणं समजलं जातं संक्रांती दिवशीचं आणि माझ्या दिवसाचा शेवट असा काही झाला. थँक